त्रिशक्ती महाकाव्य अध्याय 7 तीन स्वप्ने एकच हाक। काळ पुढे सरकत होता। तीनही बालके आता 7व्या वर्षात प्रवेशली होती। हिमालयातील आश्रमात वाढणारा पहिला बालक वेद, उपनिषदे आणि ध्यान यांत रमू लागला होता। त्याच्या प्रश्नांनी ऋषीही चकित होत असत। समृद्ध नगरातील दुसरा बालक धनुर्विद्या, घोडेस्वारी आणि रणकौशल्यात अप्रतिम प्रगती करत होता। त्याच्या हातात शस्त्र आले की त्याच्या डोळ्यात निर्भय तेज झळकत असे। गावातील तिसरा बालक मात्र वेगळाच होता। तो जखमी पक्ष्यांना उचलून घरी आणत असे, भुकेल्याला आपले अन्न देत असे, वृद्धांना आधार देत असे आणि मंदिरातील घंटानाद ऐकला की डोळे मिटून शांत बसत असे। कोणालाही समजत नव्हते या तीन बालकांना नियतीने एकाच धाग्यात का बांधले आहे। त्या वर्षी महाशिवरात्रीची रात्र आली। संपूर्ण भारतभूमीवर असंख्य शिवालयांत दिवे लावले गेले। भक्तांनी ओम नमः शिवायचा जप सुरू केला। त्या जपाचा सूक्ष्म नाद पृथ्वीच्या सीमा ओलांडून कैलासापर्यंत पोहोचला। भगवान महादेव समाधीत होते। माता पार्वतींनी पृथ्वीकडे प्रेमळ नजरेने पाहिले। त्या क्षणी महादेवांच्या त्रिनेत्रातून प्रकाशाचा एक सूक्ष्म किरण निघाला। तो किरण 3 भागांत विभागला गेला आणि पृथ्वीवरील त्या तिन्ही बालकांच्या निद्रिस्त बाळाला स्पर्श करून गेला। गौ त्या रात्री तिघांनाही एकच स्वप्न पडले। समोर हिमाच्छादित कैलास उभा होता। आकाशातून डमरूचा गंभीर नाद घुमत होता, डम डम डम। पण तो भयाचा नव्हता, तो जागृतीचा नाद होता। कैलासाच्या शिखरावरून एक दिव्य प्रकाश खाली उतरला। त्या प्रकाशात कोणताही स्पष्ट आकार नव्हता, फक्त एक करुणामय, शांत आणि तेजस्वी उपस्थिती होती। ती उपस्थिती म्हणाली, सत्याचा मार्ग कठीण आहे, शक्ती मिळवणे सोपे आहे, पण शक्तीवर संयम ठेवणे हेच खरे तप आहे। तीनही बालके त्या शब्दांकडे एकटक पाहत राहिली। तेवढ्यात त्यांच्या समोर 3 वस्तू प्रकट झाल्या, एक जपमाळ, एक तलवार आणि एक कमळ। एक गंभीर आवाज पुन्हा घुमला, ज्ञान, पराक्रम आणि करुणा या तिन्हींपैकी एक निवडू नका। जेव्हा या तिन्ही एकरूप होतील तेव्हाच त्रिशक्ती प्रकट होईल। क्षणात स्वप्न नाहीसे झाले। पहाट झाली। तिघेही घामाने भिजले जागे झाले। तिघांनी आपल्या कुटुंबियांना तेच स्वप्न सांगितले, पण कोणालाच त्याचा अर्थ समजला नाही। फक्त हिमालयातील वृद्ध ऋषींनी शांतपणे आकाशाकडे पाहिले। दूर कैलासावर माता पार्वती स्मित करत होत्या। भगवान महादेव पुन्हा समाधीत लीन झाले, परंतु विश्वाला आता खात्री झाली होती, तीनही बालके एकाच नियतीच्या दिशेने चालू लागली होती। दूर अंधाराच्या गर्भात उभा असलेला अधर्माचा शिष्यही त्या रात्री झोपेतून दचकून उठला। त्यालाही तेच डमरू ऐकू आले होते। तो भयभीत झाला, कारण त्याला प्रथमच जाणवले, धर्म अजून जागा झाला नव्हता, पण त्याच्या जागरणाची वेळ निश्चित झाली होती। अध्याय 7 समाप्त आहे।